बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये बिबट्याचा थरार सीसीटीव्हीत चित्रित झालेला आहे। बिबट्याचे थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ जय महाराष्ट्रच्या हाती आलेले आहे। शुक्रवारी 4 तास बिबट्याने धुमाकूळ घातला होता। महात्मा नगर भागात धुमाकूळ घातला होता। बिबट्याने 9 जणांना जखमी केलं होतं आणि त्याच सर्व धुमाकूळाचा हा व्हिडिओ, हा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे। तर नागरी वस्तीत बिबट्याचा वावर वाढत चाललेला आहे। नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय आणि त्याच बिबट्यानं नाशिकमध्ये काल धुमाकूळ घातला होता। अनेक नागरिकांना जखमी केलं होतं। दिवसाढवळ्या भर वस्तीत बिबट्याचा हा वावर नागरिकांमध्ये भीती निर्माण करणारा आहे। त्यामुळे वन विभागाने त्वरित कारवाई करावी, ठिकठिकाणी पिंजरे लावावेत अशी मागणी नाशिककरांकडून होऊ लागलेली आहे। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। किरण, काल आपण पाहिलं की नाशिकमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला, अनेक नागरिकांना जखमीही केलं। वन विभागाकडे काय मागणी होते आणि अजूनही बिबटे असल्याचा संशय व्यक्त होतोय? अनिता, आता हे एक्सक्लुझिव्ह जे व्हिडिओ आहेत ते जय महाराष्ट्राच्या हाती लागलेले आहेत। काल नाशिकच्या महात्मानगर भागामध्ये हा बिबट्याने अतिशय जवळपास 4 तास धुमाकूळ घातलेला होता आणि या संपूर्ण घटनेमध्ये 9 लोकांवरती बिबट्याने हल्ला करत जखमी सुद्धा केलेला होता। या संपूर्ण घटनेमध्ये 2 वनरक्षक सुद्धा जखमी झालेला आहेत आणि त्याच पद्धतीने काल रात्री याच भागामध्ये अजून एक बिबट्या पाहिल्याची माहिती लोकांनी दिलेली आहे स्थानिकांनी। त्यामुळे नागरी वस्तीकडे जो बिबट्यांचा वावर वाढलेला आहे ते लवकरात लवकर हे थांबवण्याची मागणी स्थानिकांनी केलेली आहे। त्यामुळे या सगळ्या घटनेवरती आता वन विभाग कशा पद्धतीने काम करतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। काल जवळपास नागरी वस्तीमध्ये 4 तास बिबट्याने धुमाकूळ घातलेला होता आणि त्याचे हे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ जे आहे, या संपूर्ण बिबट्या जो आहे तो नागरी वस्तीकडे आल्यानंतर अनेक नागरिकांची धावपळ उडालेली होती आणि त्याचे व्हिडिओ आता हे समोर आलेला आहे। आता नागरी वस्तीकडे जो बिबट्यांचा मागच्या काही वर्षांपासून वावर वाढलेला आहे ते थांबवण्यासाठी वन विभाग आता काय काय हे पाऊल उचलतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। जी किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।